वाल्मिक कराड केस कोर्टात दाखल झालाय। थोड्याच वेळात आता सुनावणीला सुरुवात होणार आहे। मुक्का लावल्यानंतर आज ताब्यात घेण्याची प्रक्रिया एसआयटी कडून पूर्ण होणार आहे आणि याकरता वाल्मिक कराड थोड्याच वेळात कोर्टात आता वाल्मिक कराडला हजर केलं जात आहे। बीड हत्या प्रकरणात एसआयटीनं कराडचा आता ताबा घेतलेला आहे। मुक्का लावल्यानंतर आज ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याकरता आता वाल्मिक कराडला केस कोर्टात हजर केलं जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आपण पाहतोय की अगदी थोड्याच वेळात कराडला केस कोर्टात हजर केलं जाणार आहे। लागवीजी काही वेळामध्येच त्यांना आता केस न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। केसमध्ये ते पोहोचलेले आहेत, मात्र न्यायालयाच्या समोर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये ते आता या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर याच पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड जे आहेत ते आलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आतमध्ये अर्ध्या तासापासून जी आहे ती चर्चा सुरू आहे। नेमकं काय चर्चा सुरू आहे, पोलीस अधिकारी काय चौकशी करतायत किंवा कोणत्या बाजू संदर्भात या ठिकाणी बोललं जाते हे स्पष्ट अजूनही झालेलं नाहीये। मात्र न्यायालयाच्या समोर असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी चर्चा केली जात आहे। काहीतरी महत्वाच्या सूचना ज्या आहेत म्हणा किंवा काही महत्वाच्या काही बाजू ज्या आहेत त्या जाणून घेतल्या जाऊ शकतात, कारण एसआयटीच्या ताब्यात जे आहे ते वाल्मिक कराड आहेत आणि त्यांना आता सुनावणीसाठी केस या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। मात्र या ठिकाणी विशेष असा जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा पाहायला मिळतोय, कारण त्यांनी बारकाईनं या ठिकाणी काही गोष्टींचा विचार केलेला आहे, काही गोष्टींवर लक्ष दिलेलं आहे। कारण काही असं देखील समजतंय की परळी सारख्या ठिकाणी समर्थकांकडून जो आहे तो जोरदार घोषणाबाजी, जोरदार आंदोलन मोर्चे केलेले आहेत, निषेध व्यक्त केलेला आहे किंवा संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे। मात्र सर्व काही होत असताना या ठिकाणी हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे की त्यांच्या समर्थकांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू नये किंवा या ठिकाणी सचिन, माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। वाल्मिक कराड केस कोर्टात आता हजर केलं जाणार आहे। थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। वाल्मिक कराड केस कोर्टात दाखल झालाय। एसआयटीनं ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं आता प्रक्रियेला सुरुवात केली। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय, ज्यावेळी वाल्मिक कराड याला केज ठाण्यात आणलं जात होतं, केज पोलीस ठाण्यात, त्यावेळची ही दृश्य आहेत आणि केज पोलीस ठाण्याच्या समोरच या ठिकाणी न्यायालय आहे। तिथं अगदी काही क्षणातच आता वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडला घेऊन आता या ठिकाणी पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। केस कोर्टात आता वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। मुक्का लावल्यानंतर ताब्यात घेण्याची प्रक्रिया एसआयटी कडून पूर्ण होताना दिसतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।